नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला उन्हाळ्याची वाळवण रेसिपी बनवून दाखवते. उन्हाळ्यामध्ये ही मिरची 1 वर्ष आरामात टिकते. करून बघा. आणि खूप सोपी आहे करायला, काहीच वेळ लागत नाही. आणि इथे मिरची जाड साईजची आणि तिखट घेतलेली आहे. मी पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता स्वच्छ धुवून मी कोरड्या करून घेतले होते फॅनखाली. पाणी अजिबात ठेवू नका. आता हे आतमधून याचं पोटामध्ये चुरी अशी मारून घ्यायची. हे असं चीर अशा करून घ्यायच्या प्रत्येक मिरचीला. आणि इथे पाहू शकता अशा प्रकारे मिरची. आणि थोडीशी जाड मिरची असू द्या, ती तिखटाला असते. कवळी मिरची इथे वापरू नका. आणि हे जास्त लांब आहेत म्हणून असे 2 तुकडे करून घेऊ शकतो आपण. आणि अशा चिरा मारून घ्यायचे मिरचीला आतून अशा. आता हे करून घेते मी. आणि दह्यातली मिरची 1 वर्ष आरामात टिकते. तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात जेवणसुद्धा जात नाही, त्यासाठी करून बघा इथे. आता तव्यावर आपल्याला काही थोडेसे मसाले भाजून घ्यायचे. 4 ते 5 मी असे धणे भाजून घेणार आहे. आणि गॅस कमीला, हाताला चटका लागेल इथपर्यंत 2 चमचे मी जिरे घेतले. आणि अर्धा चमचा मेथी दाणे वापरते इथे. जास्त करपून वगैरे काहीच घ्यायची गरज नाही आहे. अगदी अर्ध्या मिनटासाठी भाजून घ्यायची छान. आता हे झालेले आहेत, काढून घेते. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरून घेते. हे पावडर असं बनवून घ्यायचं. आता काय करायचं, आता कढई घेतलेली आहे. आता त्यामध्ये टाकायचं हे दही. दही इथे कमी जास्त करू शकता. आता हे छान एकजीव करायचं. आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे. मिठाचा यामध्ये वापर करायचा आहे. आणि जे मिक्सरला असा मसाला वाटून घेतला आहे ते टाकून घ्यायचा. आता एकजीव छान करून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ मला कमी वाटलं, त्यामुळे टाकते परत एक वेळेस. आता हाताने हे छान मसाले आणि दही लावून घ्यायचं याला. आता या ठिकाणी अर्धा किलो मिरची आहे, तर मी पाव किलो दही याचा इथं वापर केलेला आहे. दही कमी जास्त करू शकता. आता हे मुरत ठेवते मी 2 ते 3 तासासाठी. तुम्हाला जर रात्रभर ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण माझ्याकडे वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी 2 ते 3 तासासाठी असे मुरवत ठेवलेली आहे मिरची. अशा प्रकारे पाहू शकता. आणि छान मुरल्या गेलेली आहे. 2 ते 3 तासात सुद्धा मुरून जाते मिरची, काय हरकत नाही. तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा प्रकारे करून बघा. आता हे परातीवर अशा पसरून घ्यायच्या आहेत हे मिरच्या अशा प्रकारे. इथे पाहू शकता अशा टाकून घ्यायच्या. आता उन्हामध्ये पूर्ण कडक 2 ते 3 दिवसात असे वाळून घ्यायचे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि इथे पाहू शकता किती छान अशी कडक मिरची झालेली आहे. आणि बघा सहज तुटते. अशा प्रकारे कडक मिरची अशी वाळून घ्यायची. आता या ठिकाणी जेवताना आपल्याला जेवण बसायचं तेव्हा मिरची तळून खायला घ्यायची आहे. जास्त इथे तेलाचा वापर करायचा नाही. जेवढ्या मिरच्या तळून घ्यायच्या तेवढं तेल कमी चालतं. आणि गॅस खूप कमीवर ठेवायचा आहे. लगेच होतात ह्या मिरच्या अशा प्रकारे बघा. आणि तेल पण जास्त कडकडीत होऊ द्यायचं नाही. अशा प्रकारे करून घ्यायचं. आणि कधी कधी काय होते, चिमट्याने मिरच्या पूर्ण बसत नाही तळताना, त्यासाठी आता झाऱ्याने घेते मी. अशा प्रकारे मस्त अशा झालेल्या आहेत. गॅस कमीवरच आहे. आणि काही सेकंदासाठीच हे मिरच्या तळून घ्यायच्या, जास्त करपून घ्यायच्या नाही, नाहीतर कडवट मिरची लागते अशा प्रकारे. आणि इथे झालेले आहे. किती लोकांसाठी तळून घ्यायच्या मिरच्या, 2 ते 3 आरामात खाऊ शकतो. आणि मिठाची तर गरज पडत नाही. मला थोडीशी कमी वाटलं म्हणून थोडंसं वरून मीठ टाकते. आणि जेवायला मस्त अशी मिरची तयार आहे खाण्यासाठी. नक्कीच आवडली असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत